एक सामान्य साधासा काळा कुळकुळीत दगड काय माहिती देऊ शकतो घडून गेलेल्या इतिहासाबद्दल आणि त्या काळातील राज्यकर्त्यांबद्दल? काहीही नाही. काहीही झाले तरी दगड तो दगडच. पण जगात अपवाद हे असतातच. असाच मुरुडमध्ये एक असाच दगड सापडला आहे. तो गदेगळ या प्रकारातील आहे. गदेगळ दगड ज्या ठिकाणी सापडतो ती जागा सर्वसाधारण नसतेच. तेथे असामान्य असे काहीतरी असल्याशिवाय अशा प्रकारच्या दगडांची आणि गदेगळाची निर्मिती केलीच जात नाही. मग गतकाळात इतिहासात काय झाले होते या प्रांतात? गदेगळ जर सर्वसाधारण गोष्टीसाठी बनवलेच जात नसेल तर असे मोठे आणि उच्च श्रेणीचे काय झाले होते मुरुड जंजिऱ्यामध्ये त्या काळात? अशी कोणती गोष्ट आढळते ज्यासाठी अशी खास राजाज्ञा द्यावी लागलेली इतिहासाला? काय इतिहास धुंडावा लागेल यासाठी? तर एकच गोष्ट आणि एकच गोष्ट समोर येते. ती म्हणजे असे म्हटले जाते, अशी दंतकथा आहे की पालीचा बल्लाळेश्वर हा मूळचा मुरुड जंजिऱ्याचा, पण नंतर तो तेथे नेण्यात आला. राज्यकर्त्यांनी या बल्लाळेश्वराच्या मंदिरासाठी काही जमीन किंवा जागा दान तर दिली नसेल ना? आणि त्यासाठी तर नाही ना या शिलालेखाची गदेगळाची निर्मिती करण्यात आलेली आहे? अधिकचे संशोधन होणे मात्र जरुरी आहे, पण संशय घ्यायला मात्र नक्कीच जागा आहे. मध्ययुगात मुरुड जंजिरा हे सर अस्तित्वातच नव्हते, तर हा भाग दंडा राजपुरीचा भाग म्हणूनच ओळखला जायचा. मुळात राजपुरी या शब्दाची फोडच आहे राजा अधिक पूर, म्हणजेच जे राजाचे पूर ते राजपूर. असे का? तर मुरुड जंजिऱ्याचा इतिहासच मुळी ज्ञात इतिहासच किंवा सांगितला जाणारा इतिहासच हा जंजिरा नवाबापासून सुरू होतो. त्या अगोदर या प्रदेशात कोणतेच राज्यकर्ते राज्य करत नव्हते का? अज्ञात असलेल्या इतिहासाचा भाग उलगडण्यासाठी मुरुडमध्ये हा एक गदेगळ नावाचा प्रकाराचा दगड सापडला आहे. मुरुड जंजिरा येथील केनेवाडीतील संदेश केणे यांच्या वाडीत सापडलेला हा दगड गदेगळ प्रकारातील आहे. 5 ते 6 फूट उंचीचा आयताकृती असलेला हा दगड सर्वसाधारण संहितेप्रमाणे, म्हणजेच गदेगळ ज्या प्रकारात आढळतात महाराष्ट्रात त्याप्रमाणे वरच्या भागात तो कधीपर्यंत लागू आहे ते असते. आजच्या भाषेत बोलायचे झाले तर त्याची व्हॅलिडिटी या दगडाच्या सर्वात वरच्या भागात चंद्र सूर्य कोरलेले असतात. या भाषेप्रमाणे जर बोलायचे झाले तर यावत चंद्रो दिवा करो, अर्थातच जिथपर्यंत चंद्र सूर्य आहेत तिथपर्यंत याची व्हॅलिडिटी राहील. किंवा साधारणपणे असे म्हटले जाते ज्या राज्यसत्तेने हा दान दिलेले आहे ती राज्यसत्ता अस्तित्वात असेपर्यंत हे दान राहते. याच्यामध्ये एक मंगल कलशही दिसतो. पण सामान्यतः महाराष्ट्रामध्ये ज्या राज्यसत्ताने ते दान दिलेले आहे ती राज्यसत्ता जरी बदलली तरी राज्यसत्तेने ते दिलेले दान कायम करण्याची परंपरा सर्वच ठिकाणी आढळते. या भागात चंद्रसूर्य, मंगल कलश आणि मधल्या भागात काही लेख असतो. या लेखाची सुरुवात काही मंगल वचनांनी होते तर याचा शेवट मात्र काही अभद्र वचने कोरून सर्वसाधारणपणे केला जातो. तर खालच्या भागात आपणास एक प्रतिमा सर्वसाधारणपणे पाहायला मिळते किंवा कोरलेली आढळते. त्यात एक गाढव असते आणि ते महिलेवर आरोढून तिच्याशी बळजबरी करताना कोरलेले असते. अशी प्रतिमा आणि लेख असलेले दगड याला सामान्यतः गदेगळ म्हणून संबोधले जाते. अशा सेम प्रकारचा दगड मामाची वाडी येथील संदेश केणे यांच्या वाडीत आपणास पाहावयास मिळतो आणि हाच दगड आपणास जंजिऱ्याचा गती इतिहासाचेही ज्ञात करतो. गाढवाचा महिलेशी होत असलेला समागमाचा अर्थ गाढवाचा नांगर फिरवणे या संकल्पनेशी जोडला गेला आहे. म्हणजेच गाढवाचा नांगर ज्या जमिनीत फिरवण्यात येतो ती जागा नापीक होते असा समज त्या काळी जनमानसात आरूढ होता. त्याच्या घरातील महिलेच्या संबंधात असे झाल्यास त्याचे समाजातील स्थान ही डळमळीत होत हे चित्ररूपात दाखवण्यात आले आहे. महत्त्वाचे कारण म्हणजे त्या काळी शिक्षणाचा प्रसार सर्वदूर झाला नव्हता. ज्याला लिहिता वाचता येते अशी खूप कमी लोक होती. तेथे त्यांना चित्राच्या माध्यमातूनही राजाज्ञा काय आहे आणि त्याचे जर उल्लंघन झाले तर कोणत्या प्रकारची शिक्षा भोगावी लागेल हे चित्राच्या माध्यमातून त्याच्या निर्मात्यांनी दाखवण्यात येत असे. पण यात सर्वांचा संबंध गाढवाचा नांगर फिरवणे या संकल्पनेशी नसून समाजातल्या महिलेच्या स्थानाशी आहे असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की त्या काळी ही पुरुषांनी केलेल्या कर्माची फळे महिलांना भोगावी लागत असत. ने दिलेल्या आज्ञेचे गांभीर्य जनतेच्या मनात ठसावं म्हणून मध्ययुगात असे शिलालेख बनवण्यात येत असत ज्यांना गदेगळ म्हणून आजच्या प्रचलित युगात ओळखले जाते. श्री संदेश केणे यांच्या वाडीत सापडलेला हा गदेगळ साधारण 1200 वर्षापूर्वीचा असावा असा एक तर्क आहे. तो साधारण यादव कुळातील किंवा सातवाहनाच्या काळातील असावा असं तज्ज्ञांचं मत आहे. या शिलालेखातील गदेगळमधील शिलालेख किंवा लिखित स्वरूपात जी सामुग्री होती ती पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे हा शिलालेख हा गदेगळ कशासाठी बनवण्यात आला होता याचे काहीच माहीत होत नाही. कोणती तरी हिंदू राज्यसत्ता येथे अस्तित्वात होती याचा मात्र हा एक भक्कम
पुरावाच आहे. हा शिलालेख निर्मात्याचा इतिहासच सांगत नाही, तर तेव्हाची समाजाची प्रगती, राजकीय आणि आर्थिक स्थिती व महिलांचं त्याच्यातील स्थान याबद्दलही आपल्या चित्राच्या भाषेतून भाष्य करतो. संदेश केणे यांच्या वाडीतील हा शिलालेख जर आपण नीट पाहिला, गदेगळ जर नीट पाहिला, तर एक गोष्ट आपल्या लगेचच लक्षात येते की हा पूर्णपणे काळ्या कुळकुळीत दगडात बनवलेला नाही. याच्यावर काही वाईट स्पॉट आहेत आणि जो वाईट स्पॉट आहेत ते खूप ठिसूळ आहे. म्हणजे असेही असू शकेल की हा जेव्हा गदेगळ बनवायला घेतला, दगड जेव्हा निर्मात्याने करायला घेतला, तेव्हा त्या दगडात काही खोट आढळल्यामुळे तो तिथेच थांबून त्याच्याऐवजी एखादा नवीन अशाच प्रकारचा गदेगळ तर बनवला गेला नसेल आणि तो अजून आपल्याला सापडला नाही. जर तो सापडला तर इतिहासाबद्दल बरेच काही माहीत होईल. संदेश केणे ज्यांच्याकडे हा गदेगळ आहे त्यांच्या वाडीकडे जाताना एक गोष्ट आपले सहजच लक्ष वेधून घेते आणि ते एक मोठे दगडी जाते. असे दगडी जाते किल्ल्यांचे बांधकाम करण्यासाठी वापरले जातात. हे इतिहासप्रेमींना आणि गडप्रेमींना माहिती आहे. लागणारा चुना दळण्यासाठी ते जाते वापरात होते याचा आजही तिथे आपणास पुरावा मिळतो. आपण जर ते नीट निरखून पाहिले तर जात्याच्या काही चिरामध्ये त्या काळातील काही चुनाचा भाग पाहता येतो. ऊन, वारा, पाऊस यांनी अक्षम्य दुर्लक्ष याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. आजही ते मॉर्टल, तो चुना तेवढाच घट्ट आणि मजबूत आहे. संदेश केणे यांचं असं म्हणणं आहे किंवा ते म्हणतात आपल्या पूर्वजांचा दाखला देऊन की त्यांचं घर ही अशा चुन्यात बांधण्यात आलेलं आहे आणि आजही ते मजबूत आहे. श्री संदेश केणे यांच्याकडे फक्त गदेगळाचा दगड आणि हे जातेच आहे असं मात्र मुळीच नाही. त्यांच्याकडे अनेक पुरातन वस्तू आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडे एक उखळी आहे, अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेली आणि काळ्या कुळकुळीत बेसाल्ट नावाच्या दगडात निर्माण केलेली आहे. आजही पाणी त्यामधून झिरपून जात नाही. हे त्याचं वैशिष्ट्य. एवढी वर्ष उलटूनही त्याचं सौंदर्य जसंच्या तसं आजही अबाधित आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेली गदेगळ आणि या पुरातन वस्तू पाहण्यासाठी एकदा का होईना श्री संदेश केणे यांच्या मामाच्या वाडीला खऱ्या दुर्गभटक्यांनी आणि इतिहासकारांनी भेट द्यायलाच पाहिजे.